एसटीने प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून एसटी मधील शासकीय प्रवास सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. हे कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही आणि पूर्ण तिकीट आकारलं जाणार आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांनी हे कार्ड कसं काढायचं, कुठे मिळणार, किती शुल्क लागणार, कोणती कागदपत्र लागणार आणि कार्ड मिळायला किती दिवस लागणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1 ऑगस्ट पासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी 1 ऑगस्ट 2026 पासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली असून शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक असेल. कार्ड नसल्यास संबंधित प्रवाशांना सवलत मिळणार नाही आणि पूर्ण भाडे भरावं लागेल. मुद्दा क्रमांक 2, NCMC स्मार्ट कार्ड कसं आणि कुठे काढायचं. राज्यभरातील एसटी बस डेपो, नियंत्रण केंद्र आणि अधिकृत स्मार्ट कार्ड वितरण केंद्रांवर या कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात 4000हून अधिक वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनाही सहजपणे कार्ड मिळू शकणार आहे. मुद्दा क्रमांक 3, कोणती कागदपत्रे लागणार. कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यानुसार वेगवेगळी कागदपत्रे आवश्यक असतील. महिलांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी सरळ क्रमांक आवश्यक असेल. दिव्यांग प्रवाशांसाठी वैध ओळखपत्र आवश्यक राहील. ही कागदपत्र सादर केल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मुद्दा क्रमांक 4, कार्डचं शुल्क आणि वितरण प्रक्रिया. नवीन NCMC स्मार्ट कार्डसाठी 199 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. अर्ज केल्यानंतर साधारण 30 दिवसांच्या आत कार्ड वितरित केलं जाणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट पूर्वीच अर्ज करून कार्ड मिळवण्याचं आवाहन एसटी प्रशासनाने केलं आहे. मुद्दा क्रमांक 5, स्मार्ट कार्डचा वापर कसा होणार. सवलतीच्या तिकिटासाठी हे रुपे ऑन द गो म्हणजेच NCMC स्मार्ट कार्ड वापरणं आवश्यक असेल. कार्डमधील वॉलेटच्या माध्यमातून तिकीट दिलं जाईल. हे वॉलेट रोख रक्कम किंवा UPIच्या माध्यमातून टॉपअप करता येणार आहे. त्यामुळे तिकीट वितरण अधिक जलद, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने होणार आहे. मुद्दा क्रमांक 6, गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की कार्डसाठी शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या कोणत्याही वितरण केंद्रावर कठोर कारवाई केली जाईल. अशा केंद्रांचा स्मार्ट कार्ड वितरण परवानाही तत्काळ रद्द करण्यात येणार आहे. मुद्दा क्रमांक 7, हा निर्णय का घेण्यात आला. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या प्रवास सवलती पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात, तिकीट वितरण प्रक्रियेत गैरव्यवहार कमी व्हावा आणि एसटीमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी, या उद्देशाने ही स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक आणि सुलभ होणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मुद्दा क्रमांक 8, आता प्रवाशांनी काय करावं. ज्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी शक्य तितक्या लवकर जवळच्या एसटी डेपो किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन NCMC स्मार्ट कार्डसाठी अर्ज करावा. कारण 1 ऑगस्ट नंतर कार्ड नसल्यास सवलतीऐवजी पूर्ण तिकीट भरावं लागणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 4 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. दुसरी, स्मार्ट कार्ड नसल्यास एसटीच्या शासकीय प्रवास सवलतीचा लाभ मिळणार नाही आणि पूर्ण भाडे आकारलं जाईल. तिसरी, कार्डसाठी 199 रुपये शुल्क असून अर्ज केल्यानंतर साधारण 30 दिवसात कार्ड वितरित केलं जाणार आहे.
चौथी, राज्यभरात 4,000हून अधिक वितरण केंद्रे सुरू करण्यात आली असून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते ST मध्ये सवलतीच्या प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे का? की यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अडचणी येऊ शकतात? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.